जेव्हा आपण पहिल्यांदा एकत्र बीजगणित शिकलो, तेव्हा आपण बहुपदींचे, विशेषतः वर्ग समीकरणांचे अवयव पाडायला सुरुवात केली होती. आपल्याला समजले होते की एक्सच्या वर्गासारखी राशी एक्स गुणिले एक्स अशी लिहिता येते. आपण हे देखील पाहिलं होतं की 3x चा वर्ग अधिक 4x सारख्या बहुपदीमध्ये दोन्ही पदांमध्ये x हा सामायिक अवयव आहे आणि आपण तो बाहेर काढू शकतो. त्यामुळे आपण हे x गुणिले 3x अधिक 4 x गुणिले 3x अधिक 4 असं पुन्हा लिहू शकतो. आणि आपण यापेक्षाही काही गमतीदार गोष्टी शिकलो होतो. आपण एक्सचा वर्ग अधिक 7x अधिक 12 सारख्या राशींचे अवयव पाडायला शिकलो. आपण असा विचार करायचो की अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांची बेरीज 7 येईल आणि जर मी त्यांचा गुणाकार केला तर मला 12 मिळतील. त्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण हे कसं काम करतं हे दाखवलं होतं. आपण म्हणालो होतो की त्या संख्या 3 आणि 4 आहेत, त्यामुळे त्याचे अवयव x अधिक 3 आणि x अधिक 4 असे पाडता येतील. आता जर तुम्हाला हे नवीन वाटत असेल तर मी तुम्हाला खान अकॅडमीवरील वर्ग बहुपदींचे अवयव पाडण्याच्या सुरुवातीच्या व्हिडिओंची उजळणी करण्याचा सल्ला देईल. आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासात ही फक्त एक उजळणी असायला हवी बरं का. आपण दोन वर्गांमधील फरक देखील पाहिला. एक्सचा वर्ग वजा 9. आपण म्हणायचो की हे एक्सचा वर्ग वजा 3चा वर्ग असं आहे, त्यामुळे आपण याचे अवयव x अधिक 3 आणि x वजा 3 असे पाडू शकतो. तसेच आपण इतर प्रकारच्या वर्ग बहुपदी देखील पाहिल्या. आता जसजसे आपण आपल्या बीजगणिताच्या प्रवासात अधिक सविस्तर जाऊ, तसतसे आपण या ज्ञानाचा वापर करून अधिक कोटी असलेल्या बहुपदींचे अवयव पाडणार आहोत. तिसरी कोटी, चौथी कोटी, पाचवी कोटी, जे तुमच्या गणिताच्या अभ्यासात खूप उपयुक्त ठरेल. पण याची सुरुवात आपण सुरुवातीच्या बीजगणितात पाहिलेल्या काही रचना आणि आकृतिबंधांकडे लक्ष देऊन करणार आहोत. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला रस्त्यात कोणी भेटलं आणि विचारलं की तू एक्सचा घन अधिक 7x चा वर्ग अधिक 12x चे अवयव पाडू शकतो का? सुरुवातीला तुम्हाला कदाचित वाटेल की अरे, ही तर तिसऱ्या कोटीची बहुपदी आहे, हे थोडं कठीण वाटतंय. पण नंतर तुमच्या लक्षात येईल की या सर्व पदांमध्ये x हा सामायिक अवयव आहे. त्यामुळे जर मी तो बाहेर काढला तर हे x गुणिले एक्सचा वर्ग अधिक 7x अधिक 12 असं होईल. आणि मग हे अगदी तसंच आहे जे आपण मगाशी पाहिलं. त्यामुळे आपण हे सर्व x गुणिले x अधिक 3 गुणिले x अधिक 4 असं पुन्हा लिहू शकतो. तर आपण हे पाहणार आहोत की आपण अशा प्रकारचे सोपे अवयव पाडू शकतो आणि एकापेक्षा जास्ती वेळा देखील अवयव पाडू शकतो. आपण अशा काही रचना देखील समजून घेणार आहोत ज्या आपल्याला आपण सुरुवातीला शिकलेल्या बीजगणिताची आठवण करून देतील. तर उदाहरणार्थ, तुम्हाला असं काहीतरी पाहायला मिळेल जिथे पुन्हा एकदा रस्त्यावर चालताना कोणीतरी तुमच्याकडे येतं आणि म्हणतं की आता तू याचे अवयव पाडून दाखव. एचा चौथा घात अधिक 7a चा वर्ग अधिक 12. आणि सुरुवातीला तुम्हाला वाटेल की बापरे, इथे तर चौथा घात आहे, मी काय करू? पण नंतर तुम्ही विचार कराल की जर मी हे एचा वर्गचा वर्ग अधिक 7a चा वर्ग अधिक 12 असं लिहिलं तर आता हा एचा वर्ग अगदी इथल्या, बघा, इथला जो एच्या वर्गाचा वर्ग आहे आणि एचा वर्ग 7 मध्ये सुद्धा आहे, तो अगदी एक्स सारखाच आहे, नाही का? जर इथे एक्स असता तर हा एक्सचा वर्ग झाला असता. जर इथे एक्स असता तर हा 7x असा लिहिला असता आपण, नाही का? त्यामुळे इथल्या रचनेचा विचार करून मी याचे अवयव x अधिक 3 गुणिले x अधिक 4 म्हणजेच एचा वर्ग अधिक 3 गुणिले एचा वर्ग अधिक 4 असे पाडू शकतो. आता मी खूप वेगाने पुढे जातोय कारण हा खरोखरच एक परिचयात्मक आणि आढावा घेणारा व्हिडिओ आहे. जर हे थोडं जास्त वेगाने होत असेल तर काळजी करू नका. हे फक्त तुम्हाला पुढे काय शिकायचं आहे याची कल्पना देण्यासाठी आहे. या घटकात पुढे आपण या प्रत्येक प्रकाराचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. पण आपण नक्की कोणत्या दिशेने जात आहोत याची कल्पना देण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो, जे तुम्ही सुरुवातीच्या बीजगणितात जे शिकलात त्यावरच आधारित आहे. तर इथल्या रचनेवरच आधारित जर पुन्हा कोणी तुम्हाला भेटलं, तसे बरेच लोक तुम्हाला भेटत आहेत, आणि म्हणालं की 4x चा 6वा घात वजा 9y चा 4था घातचे अवयव पाड. सुरुवातीला हे खूपच कठीण वाटेल, पण नंतर तुमच्या लक्षात येईल की मी या दोन्ही पदांना वर्गाच्या रूपात लिहू शकतो. मी हे पहिलं पद, बघा, पहिलं पद 2x च्या घनाचा वर्ग असं लिहू शकतो. 2x च्या घनाचा वर्ग वजा मी दुसरं पद 3y च्या वर्गाचा वर्ग असं लिहू शकतो. आणि आता हा फक्त दोन वर्गांमधला फरक आहे, त्यामुळे याचं उत्तर 2x चा घन अधिक 3y चा वर्ग गुणिले 2x चा घन वजा 3y चा वर्ग असं येईल. आपण अशीच काही उदाहरणं पाहणार आहोत जिथे आपल्याला एकापेक्षा जास्त वेळा अवयव पाडावे लागतील. तर पुन्हा एकदा, रस्त्यात तुम्हाला कोणीतरी भेटलं, खरोखरच तुम्ही खूपच लोकप्रिय व्यक्ती आहात. आता रस्त्यात परत कोणीतरी आलं आणि म्हटलं की एक्सचा चौथा घात वजा वायचा चौथा घात याचे अवयव पाडा.
तर आपण आता जे पाहिलं त्यावरच आधारित तुमच्या लक्षात येईल की हे एक्सच्या वर्गाचा वर्ग वजा वायच्या वर्गाचा वर्ग असं आहे. आणि तुम्ही म्हणाल की ठीक आहे, हा 2 वर्गांमधला फरक आहे. जसा आधीच्या उदाहरणात वर्गांमधला फरक होता. त्यामुळे ही एक्सचा वर्ग आणि वायच्या वर्ग यांची बेरीज म्हणजेच एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग गुणिले यांची वजाबाकी म्हणजे एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग असं असेल. आता इथे एक गंमत आहे, कारण हा देखील 2 वर्गांमधला फरक आहे. त्यामुळे आपण हे संपूर्ण समीकरण पुन्हा असं लिहू शकतो. मी हा पहिला भाग पुन्हा लिहितो. एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग आणि मग आपण याचे 2 वर्गांमधील फरक म्हणून अवयव पाडू शकतो बघा. जसे आपण वर पाडले होते आणि मग आपल्याला एक्स अधिक वाय गुणिले एक्स वजा वाय असं मिळेल. तर मी इथेच थांबतो. मी तुम्हाला आता भरपूर माहिती दिलेली आहे. पण हे फक्त तुम्हाला पुढे काय शिकायचं आहे याची पूर्वतयारी करण्यासाठी होतं. याचा जास्त ताण घेऊ नका, कारण आपण या प्रत्येकाचा खूप सविस्तर अभ्यास करणार आहोत. आणि हे सर्व कुठून आले हे तुम्हाला व्यवस्थित समजावं यासाठी खान अकॅडमीवर याचा सराव करण्याच्या भरपूर संधी तुम्हाला मिळणार आहेत. तर शिकण्याचा आनंद घ्या.